अजित, तू आज नाहीस, पण काय बंधू अशी हाक मारत येशील का रे परत? आपण 4-5 वर्षांचे असताना तू रात्री बारामतीत कंदील घेऊन पळून जाऊन अंधाराची भीती दाखवायचास. पंचमीला काच लावून मांजा केला, पण पतंग व काटाकाटी तूच करायचा. तू नाहीस हे जरी सत्य असलं तरी तू येशील हा भास मात्र होत राहतो. मनापासून तुझी आठवण येते, तुझं अस्तित्व जाणवत राहतं. अजितदादांचे चुलत बंधू राजेंद्र पवार यांच्यासह दादांच्या पत्नी सुनेत्रा काकी, मुलं पार्थ आणि जय, पुतणे रोहित पवार, बहीण सुप्रिया सुळे या सर्वांनी आज अजितदादांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर दादांविषयीच्या आठवणी जागवल्या. पाहुयात यावरचाच हा रिपोर्ट. काय बंधू अशी हाक मारत येशील का रे परत? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. 22 जुलै अजितदादांची जयंती. पण आज वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायची हिम्मत होत नाहीये, कारण आज फक्त आठवणी आहेत. आज दादा आपल्यात नाहीत हे कटू सत्य स्वीकारायला मन तयार होत नाही. दादांची उणीव केवळ पवार कुटुंबालाच नव्हे, तर दादांवर भरभरून प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघराला जाणवतीये. ऐकूयात अजितदादांचे चुलत बंधू अर्थात आमदार रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवारांची शब्दांजली जशीच्या तशी. राजेंद्र पवार लिहितात, 22 जुलै, आज तुला 67 वर्षे पूर्ण, म्हणजे माझ्यापेक्षा 1 वर्षानं लहान. डोळ्यांपुढून सारा काळ सरकतोय. आपण 4 ते 5 वर्षांचे असताना तू रात्री बारामतीत कंदील घेऊन पळून जाऊन अंधाराची भीती दाखवायचास. उन्हाळ्यात फाट्यात पोहून फुफाट्यात आपण रस्त्यावर लोळलो. त्यावेळी पाटकऱ्याला आपण घाबरलो, पण मोठेपणी त्याच खात्याचा तू मंत्री झालास. शाळेचं सर्टिफिकेट आणताना घाबरून घरी न जाता मुंबईला शाळा उघडेपर्यंत चौपाटीवरच बसलो. येणा जाणाऱ्या लाल दिव्याच्या गाड्या पाहून आपण असे कधी होणार म्हणता म्हणता तू मंत्री झालास. आपण दोघांनीच पंचगंगेच्या घाटावर तात्यासाहेबांचं केलेलं अस्थि विसर्जनही आठवतं. बंगळुरू येथून ट्रकनं गायी आणल्या. प्रवासात तू मी एकत्र होतो. पंचमीला काच लावून मांजा केला, पण पतंग व काटाकाटी तूच करायचा. लहानपण भराभर सरलं. तू मोठा झाला, मंत्री झाला, पण मनात प्रेमाचा हळवा कोपरा कायम जपलास. रोहित 2 महिन्यांचा होता. आपण एवढ्या लहानशा रोहितला घेऊन तुझ्या हनीमूनला पूर्ण गाडी चालवत उटीला गेलेलो. त्याच रोहितला पहिल्या इलेक्शनला तू सांभाळलंस. जरी पक्ष म्हणून आपण वेगळे झालो तरी शेवटी त्याच्याशीच एकत्र येण्याविषयी, एकत्र काम करण्याबद्दल जवळीकीने बोललास. कृषिकच्या उद्घाटनाला येऊन अगदी आठवणीनं तुझ्या वहिनीच्या हातची आवडती भाजी व कवट खाऊन तू नेहमीप्रमाणे मनापासून जेवणाला दाद देऊन गेलास. आवडले ते मनापासून बोलणारा तू आज नाहीस. 1964च्या दरम्यान आपले चुलते वसंतदादांच्या अपघाती निधनानं संपूर्ण पवार घराणं स्तब्ध झालं होतं. अगदी तसंच आज तुझ्या जाण्यानं झालं. तुझ्या असण्याचा व नसण्याचा फरक सर्वांनाच प्रकर्षानं जाणवतोय. तू नाहीस हे जरी सत्य असलं तरी तू येशील हा भास मात्र होत राहतो. मनापासून तुझी आठवण येते, तुझं अस्तित्व जाणवत राहतं. काय बंधू म्हणून तुझ्या हाकेच्या साधेची मन कायम वाट पाहत. सुप्रिया सुळे यांनी आपल्या दादाविषयी काय लिहिलंय ते ऐकूया. सुप्रिया सुळे लिहितात, प्रिय दादा, आज तुझा जन्मदिन. या दिवसाला जयंती म्हणण्याची हिम्मत होत नाही. आज अनेक आठवणींनी मनात गर्दी केली आहे. मोठा भाऊ म्हणून तू नेहमीच मायेची सावली धरलीस. ती सावली आज आम्हा भावंडांच्या डोक्यावर राहिली नाही याचं दुःख कायमच राहणार आहे. दादा,
आज केवळ कुटुंबच नाही तर महाराष्ट्रातील संपूर्ण जनता तुझी आठवण काढते. तुझी शिस्त, कामाचा उरक, अमोघ वक्तृत्व आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र धावून जाण्याची तळमळ हे गुण आम्हा सर्वांसाठी कायम प्रेरणादायी राहिले आहेत. तुझं प्रशासकीय कौशल्य, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि जनतेप्रती असलेली निष्ठा महाराष्ट्राच्या विकासात मोलाची ठरली. महाराष्ट्र तुझं योगदान कधीही विसरणार नाही. तुझी उणीव महाराष्ट्राला तसंच आपल्या संपूर्ण कुटुंबाला कायम भासत राहील. दादा, तुझी प्रत्येक आठवण मनात कायम जिवंत आहे. जणू तू अजूनही आपल्या अवतीभोवती असल्यासारखं वाटतं. रोहित पवारांनी आपल्या काकांविषयी काय लिहिलंय ते ऐकूयात. रोहित पवार लिहितात, माननीय अजितदादा, तुमच्या नसण्याची उणीव आज पदोपदी जाणवते, तरीही तुमचं अस्तित्व आमच्यासाठी चिरकाल कायम राहील. कागदावर आज तुमची जयंती असली तरी आमच्यासाठी तुमचा वाढदिवसच आहे. म्हणून वाढदिवसाच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा दादा. पार्थ पवारांनी आपल्या वडिलांविषयी काय लिहिलंय ते ऐकूया. पार्थ पवार लिहितात, एक पद मोठं होतं पण माणुसकी त्याहून मोठी होती, अशी टॅगलाईन देत पार्थ पवारांनी दादांनी आतापर्यंत केलेल्या विकास कामांचा आढावा घेणारे विविध व्हिडिओ पोस्ट केले. इतकंच नव्हे तर त्यांनी दादांच्या दूरदृष्टीची ओळखही करून दिली. जय पवारांनी आपल्या वडिलांविषयी काय लिहिलंय ते ऐकूया. जय पवार लिहितात, डॅड, दरवर्षी तुमच्या वाढदिवशी 12 वाजता मी तुम्हाला शुभेच्छा द्यायचो आणि तुमचे आशीर्वाद घ्यायचो. आजही त्याच क्षणी मी तुमच्या स्मृतीस्थळी हात जोडून उभा होतो. मनात तेच प्रेम आणि आदर होता, पण तुमच्या नसण्यानं निर्माण झालेली एक खोल आणि कधीही भरून न येणारी पोकळीही होती. आयुष्यात अनेक प्रसंगांना सामोरं गेलो, अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या, पण वडिलांच्या सोबतीची उणीव कधीच भरून निघू शकत नाही. तुमचं मार्गदर्शन, तुमची ताकद आणि तुमची साथ प्रत्येक क्षणी आठवते. तुमची शिकवण, तुमचे विचार आणि तुमचे आशीर्वाद आजही मला प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करत आहेत. तुम्ही कायम माझी ताकद, माझी प्रेरणा आणि माझ्या आयुष्याला दिशा देणारा आवाज आहात. कायम माझ्या आठवणीत, कायम माझ्या हृदयात. वाढदिवसाच्या शुभेच्छा डॅड. युगेंद्र पवारांनी आपल्या काकांविषयी काय लिहिलंय ते ऐकूया. युगेंद्र पवार लिहितात, अजित काका, तुमच्या जन्मदिवसाला जयंती म्हणावी लागेल ही कल्पना आजही करवत नाही. आज तुमच्या प्रथम जयंती निमित्त कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन. तुमच्या आठवणी, तुमचे विचार आणि तुमच्याकडून मिळालेली प्रेरणा कायम आमच्या सोबत राहील. माणूस काळाच्या पडद्याआड जातो, पण त्याच्या कार्याचा ठसा समाजाच्या मनात कायम जिवंत राहतो. बारामतीच्या विकासात, सहकाराच्या बळकटीत, शेतकऱ्यांच्या विश्वासात, शिक्षणाच्या वाटचालीत आणि सामान्य माणसाच्या प्रगतीच्या प्रत्येक प्रयत्नात अजित काकांच्या कार्याची छाप आजही जाणवते. आदरणीय पवार साहेबांनी रुजवलेल्या पुरोगामी विचारांचा, विकासाभिमुख धोरणांचा आणि सहकाराच्या संस्कारांचा वारसा अजित काकांनी केवळ जपलाच नाही तर आपल्या कार्यातून त्याला अधिक व्यापक रूप दिलं. पवार साहेबांनी रोवलेल्या विकासाच्या बीजाचं त्यांनी लोकविश्वासाच्या वटवृक्षात रूपांतर केलं. नेतृत्व म्हणजे केवळ पद नव्हे तर लोकांच्या आयुष्यात आशा, विश्वास आणि विकासाचा मार्ग निर्माण करणारी जबाबदारी असते, याची जाणीव त्यांच्या कार्यातून सातत्यानं झाली. अजित काकांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला, विचारांना आणि जनसेवेच्या अखंड ध्यासाला विनम्र अभिवादन. आणि आता अजितदादांच्या पत्नी, महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या साथीदाराविषयी काय लिहिलंय ते ऐकूया. सुनेत्रा पवार लिहितात, दादा, एवढी वर्षे तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदानं, उत्साहानं आणि अभिमानानं साजरा केला. तेव्हा घर, कुटुंब कसं आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा. पण आज तुमचा हाच दिवस जयंती म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय. हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही दादा.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद बनून सोबत राहिलात। तुमचा तो भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी तुमची विश्वासू थाप आणि मला दिलेली साथ, आज हे सगळं अचानक हरवून गेलंय। सगळं सगळं पोरकं झालंय यावर विश्वासच बसत नाही। काळ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं। आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीच पिळवटून निघतंय। डोळ्यांतील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत। दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिक दृष्ट्या नसलात तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी, तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील। माझ्या आयुष्याच्या साथीदाराला तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम। राजकारणात मतभेद होतात, पक्ष वेगळे होतात, पण रक्ताची नाती ती वेगळी होत नाही। आज 22 जुलै 1959 ला जन्मलेला तो मुलगा, जो कंदील घेऊन पळायचा, जो पतंग उडवायचा, जो मंत्री झाला, आज तो फक्त आठवणीत आहे। राजेंद्र पवार शेवटी विचारतात, येशील का रे परत? त्यावर उत्तर नाही हेच आहे। फक्त शांतता आहे, पण त्या शांततेत पण एक आवाज येतो, काय बंधू? अजितदादा, तुम्ही नसतानाही आहात, कारण तुमचं काम, तुमची शिस्त, तुमचं प्रेम ते इथंच आहे। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त LS मराठीच्या वतीनं विनम्र अभिवादन।